सोन्याचं स्वप्न आलं आणि गाव पूर्णपणे चमकून गेलं. पण तापणाऱ्या भिंतींमध्ये खरंपणा हा सगळं दिसून आलं. हिऱ्यांचे शेत उगलं आणि भुकेने दारावरती दस्तक केली. लालचची आग विझली. तेव्हा समजलं जीवनाचा खरा सार. प्रेम आणि परिश्रमच हे खरं धनाचा आधार आहे. संतोषमध्ये लपला आहे सुखचा सगळा संसार. सकाळची सुरुवात होते. गावामध्ये चायच्या स्टॉलवरती गावातली 2 माणसं बसली होती. ते दोघंही जण गावामध्ये चालत असलेल्या स्थितीवरती बोलत होते. एक माणूस न्यूजपेपर वाचत होता आणि दुसरा व्यक्ती शांतीमध्ये आपल्या गरम चाय बरोबर बसला आहे. आजची ताजी बातमी. सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले. भाव वाढले जवळजवळ 3.5%. कमाल आहे दादा. सोन्याचे भाव तर हनुमानाच्या शेपट्यासारखे आहेत. वाढतच चाललेत. हो नाहीतर काय. जर असंच चालू राहिलं तर आपल्यासारख्या लोकांसाठी सोनं खरेदी करणं फार मुश्किल होईल. हो, मला तर आता भीती वाटायला लागली. पुढच्या वर्षी झुमनी बाळाचं लग्न करायचंय आणि त्यामध्ये हे असे वाढते सोन्याचे भाव. जेव्हा ते दोघं बोलत होते तेवढ्यातच गोपाल तिथून जातो. गोपाल गावातला सगळ्यात सन्मानी व्यक्ती होता. लोक त्याच्या चांगल्या कामासाठी आणि त्याच्या दयाळू स्वभावासाठी ओळखत होते. अरे गोपाल भाऊ, कुठे चालला? कुठे नाही, मी फक्त मुलांच्या शाळेच्या कामासाठी जरा बाजारात चाललो होतो. त्यांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी काही वस्तू हव्या होत्या. मग विचार केला घरी जाता जाता घेऊन जातो. चला बरं आहे, ठीक आहे, भेटू पुन्हा. ठीक आहे, मी येतो आता. गोपाल तिथून निघून जातो. गोपाल तिथून निघून गेल्यावरती एक स्टेशनरी शॉपमध्ये जातो. तो आपल्या मुलांसाठी मागितलेल्या गोष्टी दुकानदाराला मागतो. दादा, मला 2 कार्डबोर्ड, 7 रंगाचे चार्ट पेपर आणि काही सजावटीचं सामान द्या मुलांच्या प्रोजेक्टसाठी. हो दादा, आता आणतो. दुकानदार गोपालला मागितलेल्या प्रत्येक गोष्टी काढतो आणि त्याला घेऊन तो परत काउंटरवरती येतो. हे घ्या दादा, जसं तुम्ही म्हणालेला. द्या. किती झाले? सगळं मिळून तुमचे झाले 500 रुपये. एवढ्याशा वस्तूंचे 500 रुपये? हो दादा, आजकाल तर सगळंच महाग झालंय. तुम्हाला तर माहितीच आहे. गोपाल उदास चेहऱ्याने हा मध्ये चेहरा हलवतो आणि पैसे देतो आणि मग तिथून निघून जातो. संध्याकाळी गोपाल आपल्या घरामध्ये बसलेला होता. त्याची मुलं रेश्मा आणि विपुल आपल्या प्रोजेक्टवरती काम करत होते. तेवढ्यातच त्याची बायको सुषमा तिथे आपल्या हातामध्ये जेवणाचं ताट घेऊन आतमध्ये येते. हे घ्या आजचं जेवण. अरे हो, आण. आज खूप दमलोय मी, म्हणून मला खूप भूक लागली. गोपाल जेवायला चालू करतो. सुषमा त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याच्याशी बोलायला चालू करते. अच्छा ऐका ना, मी विचार करत होती की मुलांची पुढच्या हप्त्यापासनं एक लांब सुट्टी होते, तर का नाही मी माझ्या माहेरी जाऊ? माहेरी? मागच्या महिन्यातच तर गेली होतीस तू. अरे काय करू, मला जायचं मन होतंय. तुम्ही काहीतरी पैसे देणार तर मी जाऊन येईल. अरे आता काय बोलू, पैशांची तर तंगीच सुरू आहे. आपल्या गावात पैशाने घेऊन खूप अडचणी आहेत. लोकांकडे चांगला रोजगारच उरला नाहीये आणि आपलं गाव खूप मागासलेलं आहे, ज्यामुळे लोकांना खूप चांगल्या संधी पण नाही मिळत. हां, बोलणं तर खरं आहे. मीना पण बोलत होती की तिच्या मुलाला बाहेर जायचं आहे शिकायला, पण पैशाचा बंदोबस्त नाही होत आहे. हो का? कदाचित काही असं झालं असतं ज्याने गावामध्ये चांगल्या धनाची प्राप्ती झाली असती, ज्याने पूर्ण गाव खुशी झालं असतं. मलाही असंच वाटतं. सुषमा हा मध्ये आपलं डोकं हलवते. दोघंही शांत बसलेले असतात आणि त्याच रात्रीच्या वेळेचा विचार करतात. रात्रीच्या वेळेला गोपाल आणि सुषमा बिछाण्यावरती झोपले होते की तेवढ्यातच खिडकीतनं पिवळी रोशनी आतमध्ये येते. पण गोपाल आणि सुषमा खूप गंभीर झोपेत होते, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं लक्ष नाही राहत. सकाळी सर्वजण गोपालच्या अंगणामध्ये उभे राहतात. गर्दी आपल्यामध्ये काहीतरी गोष्टींवरती चर्चा करत होती. तेवढ्यातच गोपाल आपल्या घरातनं बाहेर येतो. तो आपले डोळे चोळत होता. अंगणामध्ये एवढी गर्दी बघून तो चिंतेत होतो. अरे, तुम्ही सगळे इथे? काय झालं? भाऊ, गोपाळ भाऊ, कमाल झाली. हे बघा. गोपाल अंगणात येतो आणि
आणि समोरचं दृश्य बघून एकदम चकित होतो. त्याच्या अंगणाच्या मधोमध एक सोन्याचा बनलेला हेलिकॉप्टर उभा होता. त्या हेलिकॉप्टरवरती सुंदर नकाशी केली होती आणि तो एकदम ताज्या उन्हामध्ये चमकत होता. अरे सुषमा, लवकर ये, हे बघ काय झालंय. तेवढ्यातच सुषमा तिथून घराच्या बाहेर येते. समोरचं दृश्य बघून तीही चकित होते. गोपाळ दादा, हा तर चमत्कार झाला. हा कसा इथे आला हे तर मला पण माहित नाही. जणू काही ईश्वराचा एखादा आशीर्वाद असावा. हा, कदाचित. सुषमा समोर जाऊन त्याला हात लावायचा प्रयत्न करते. तर तेवढ्यातच त्या हेलिकॉप्टरच्या आतमधून एक आवाज येतो. हा हेलिकॉप्टर गावचा एक वरदान आहे, जो ह्यामध्ये बसून चांगल्या मनाने लोकांसाठी चांगलं काहीतरी मागेल, त्याची इच्छा नक्की पूर्ण होईल. आवाज ऐकून सर्वजण घाबरतात. हे त्यांच्यासाठी एक वेगळीच गोष्ट होती. तेवढ्यातच सगळेजण मागे हटतात. सुषमा सुद्धा एक पाऊल मागे जाते, पण गोपाल तिथेच उभा राहतो. तो लक्ष देऊन त्या आवाजाला ऐकतो आणि एकदा लक्ष देऊन बघायचा प्रयत्न करतो. तो हळूहळू हेलिकॉप्टरच्या जवळ जातो आणि त्याचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो. जसंच तो दरवाजा उघडतो, एक अनोळखी ताकद त्याला आतमध्ये खेचून घेते आणि दरवाजा स्वतःच बंद होतो. गोपाल हेलिकॉप्टरच्या आतमध्ये होता. त्याला हे खूप वेगळंसं वाटतं की बाहेरून ज्या हेलिकॉप्टर खिडकी दिसत होती, आतमध्ये बघून तिथे कोणतीच खिडकी नव्हती. त्याच्या चारीकडे फक्त बंद असलेली भिंत होती. तेवढ्यातच हेलिकॉप्टर हलायला चालू करतो. काही क्षणातच गोपालला समजतं की तो जमिनीवरनं वरती जातोय. तो घाबरूनच आपल्या जवळच्या असलेल्या हँडलला फिट्ट पकडतो. बोल, काय इच्छा आहे तुझी. गोपाल काही क्षणासाठी घाबरतो आणि मग तो गंभीर श्वास घेतो. आमच्या गावामध्ये गरिबी खूप जास्त आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या पूर्ण गावात सुख आणि समृद्धी यावी आणि गावातला प्रत्येक माणूस श्रीमंत व्हावा. हेलिकॉप्टर काही क्षणांसाठी हलत राहतो आणि गोपाल हँडलला एकदम कसून पकडतो. तर तेवढ्यात अचानक दरवाजे उघडतात. गोपाल बाहेरच्या रस्त्याकडे बघतो तर सर्व गावातली लोक तिथेच उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरती जिज्ञासा आणि भीती पूर्णपणे दिसत होती. गोपाल लगेचच हेलिकॉप्टरच्या बाहेर येतो. सर्व गावातली लोक त्याच्या जवळ यायला लागतात आणि त्याच्या जवळ येतात. काय तुम्ही ठीक आहात? हा, मी ठीक आहे. काय झालं होतं इथे? दादा, जेव्हा तुम्ही आतमध्ये बसलात, हे हेलिकॉप्टर इथून गायब झालं होतं. आणि तुमच्यासोबत काय झालं? या हेलिकॉप्टरच्या बाहेर तर खिडक्या दिसतात, पण आतमध्ये तर फक्त भिंती आहेत. मी आतमध्ये बसलो होतो तर ही जोरात हलू लागलं आणि अचानक उडालं. मग ह्याने मला माझ्या इच्छा विचारल्या. मग तुम्ही काय बोललात भाऊ? काय म्हणणार होतो, मी तर फक्त गावासाठी सुख आणि समृद्धी मागितली. पण आतापर्यंत तर काही बदलाव नाही झाला. असं वाटतं हे कोणीतरी मस्करी करतं. हे विसरून जा, आपण सगळ्यांनी आपापल्या घरी निघूया. तेवढ्यातच एक गावातला व्यक्ती लक्ष देतो की हेलिकॉप्टर स्वतःहूनच गायब झाला. पण अजून काहीतरी वेगळंच होतंय. गावातली घरं हळूहळू सोन्यांमध्ये परिवर्तित होत होते. अरे भाऊ, हे काय बघतोय आम्ही? काय झालं? अहो भाऊ, ते बघा. गोपाल आणि सुषमा बाकी गावातल्या लोकांसोबत बघतात. तर समोरचं दृश्य बघून त्यांचे डोळे एकदम मोठे होतात. एक एक करून गावातली सर्व घरं सोन्यामध्ये परिवर्तित होत होती. सर्व गावातले लोक आपापल्या घरी जातात. घरी पोहोचल्यानंतर ते सर्वजण चकित होतात की त्यांची भिंत आता मोठ्या सोन्यांमध्ये बदलून गेली होती. कोणालाच नव्हतं समजत की हे कसं झालं आहे. पण प्रश्न विचारण्याच्या ऐवजी ते त्याला देवाचा आशीर्वाद समजून स्वीकार करतात. हळूहळू सर्वजण भिंतीच्या पतल्या हिस्स्याला तोडून सोनं काढायला लागतात किंवा त्याला विकून त्याचे दागिने बनवू शकतील. दिवस निघतच चालले होते आणि लालचही वाढत चालला होता. भिंतीमधून एवढं सोनं काढलं जात होतं की काही घरांमध्ये मोठे मोठे छेद झाले होते. काही लोक काम करायला सोडून देतात आणि त्यांची सेहतही बिघडत चालली होती. दिवसाची सोन्याची भिंत उन्हाने खूप तापत होती. घर एकदम भट्टीसारखं गरम होत होतं. लोक घामाने भिजत होते आणि खूप चिडचिडे होत होते. आता त्यांना समजायला लागलं होतं की चमकणारा सोना तेवढाही चांगला नाही जेवढं त्यांनी ते आधी बघितलं होतं. मग एके दिवशी सर्व गावातली लोक एकत्र येतात. गोपालही त्यांच्यासोबत उभा होता.
सर्वजण आपसांमध्ये हे बोलत होते की आता त्यांच्या गावामध्ये काय चुकीचं होत आहे. गोपाळ भाऊ, तुम्ही मागितलेलं वरदान तर पूर्ण झालं, पण आता हे वरदानपेक्षा जास्त श्राप वाटू लागलाय. हो नाहीतर काय, घरातल्या भिंतीवर छिद्र, डोक्यावर घाम आणि काम न केल्यामुळे शरीरावर असर. काय तुम्ही याबद्दल काही नाही करू शकत? मी काय करणार आहे? मी तर गाववाल्यांचं भलं म्हणून हे वरदान मागितलं होतं आणि असं झालं. आपल्याला लवकरात लवकर या सगळ्यावर उपाय काढावा लागेल, नाहीतर आपल्या सर्वांची घरं कोसळतील. गोपाल चुपचाप हा मध्ये आपलं डोकं हलवतो. घरी जाताना गोपाल बघतो की तोच सोन्याचा हेलिकॉप्टर परत त्याच्या घराच्या अंगणामध्ये उभा होता. हे बघताच तो लगेचच धावत आपल्या घराकडे जातो. गोपाल हेलिकॉप्टरच्या जवळ पोहोचतो. तो काही वेळपर्यंत तिथेच उभा राहतो आणि मग हलक्या जिजकने दरवाजा उघडतो. परत तेच होतं. एक अनोळखी ताकद त्याला आतमध्ये खेचून घेते. आतमध्ये अजूनही चारीकडे सोन्याची भिंत होती. हेलिकॉप्टर परत हलायला लागला. गोपाल चुपचाप बसतो आणि हँडलला पकडतो. बोल, काय इच्छा आहे तुझी? माझी इच्छा आहे की आमची घरं आता सोन्याची नको. नाही, एक मिनिट. माझी इच्छा आहे की आमची घरं पूर्वीसारखी व्हावीत, पण आमच्या शेतामध्ये भाज्यांच्या ऐवजी हिरे पिकावेत. हेलिकॉप्टर परत हलतो आणि थोड्या वेळातच तो परत शांतही होतो. गोपाल हेलिकॉप्टरच्या बाहेर येतो आणि त्याच्या समोरच तो हेलिकॉप्टर परत एकदा गायब होतो. हे बघून तो खूप गंभीर श्वास घेतो. दिवस बदलतो. आता गावातली लोक आपल्या शेतामध्ये हिरे उगवायला लागले आणि मग परत तेच लालचची सवय चालू झाली. लोक हिऱ्यांची खरेदी विक्रीमध्ये लागून जातात. पण हळूहळू त्यांना समजायला लागलं की हे वरदान नाही तर लपलेली एक समस्या आहे. काही दिवसानंतर खाण्याचीही कमतरता यायला लागली. गावामध्ये ताज्या भाज्या नाही राहिल्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चिंताही साफ दिसत होती. गोपाल बिछाण्यावरती बसला होता. तेवढ्यात सुषमा तिथे येते. तिच्या चेहऱ्यावरती चिंताही साफ दिसत होती. घरामध्ये जेवायला काहीच भाज्या नाही आहेत. काय? काही नाहीये? नाही. सुंदरलालने तर भाजींचा ठेला लावायचाही बंद केला आहे, कारण आता सर्वांच्या शेतामध्ये फक्त हिरे निघतात. काल शेवटची भाजी उरली होती, आता ती सुद्धा संपली आहे. आणि असंच जर चालू राहिलं तर आपल्याला पौष्टिक गोष्टींशिवाय घर चालवावं लागेल. हे बघून गोपालही घाबरतो. तो लगेचच उठतो आणि तिथून बाहेर निघून जातो. गोपाल रस्त्यावरती चालत जात होता. तो खूप चिंतित होता आणि आपल्याच विचारामध्ये गुंतलेला होता. तेवढ्यातच त्याला केशवच्या घरातनं रडण्याचा आवाज येतो. हे ऐकून गोपाल लगेचच त्याच्या घराकडे धावतो. गोपाल धावतच केशवच्या घरामध्ये जातो. तो बघतो की केशव बिछाण्याच्या जवळ राहून रडत होता. बिछाण्यावरती त्याची आई बिमार हालतमध्ये झोपलेली होती. काय झालं केशव? सगळं ठीक आहे ना? अहो काय सांगू दादा, आईची तब्येत बरी नाहीये. डॉक्टर म्हणाले ताज्या भाज्यांचं सूप पाजायला हवं, पण गावात तर भाज्याच नाहीयेत. आता माझी आई कशी बरी होणार? हे बघून गोपाल आपलं डोकं खाली करतो. त्याला लगेचच आपल्या चुकीचं समज होते. केशव, तू काळजी नको करूस, मी काहीतरी करतो. गोपाल तिथून चुपचाप बाहेर निघून जातो. गोपाल आपल्या अंगणामध्ये जमिनीवरती बसला होता. तो हात जोडून गावामध्ये जे काही गडबड झाली आहे त्याला ठीक करण्यासाठी प्रार्थना करतो. हे देवा, मी तुम्हाला प्रार्थना करतो की गावात पूर्वी जसं होतं सगळं तसंच होऊ दे. मला कळून चुकलंय की खरं धन पैसे नाही तर आपली संसाधनं आहेत. तेवढ्यातच त्याच्या समोर एक चमत्कार होतो. तो सोन्याचा हेलिकॉप्टर परत त्याला दिसतो. गोपाल न वेळ घालवता लगेचच त्याच्या आतमध्ये निघून जातो. गोपाल आतमध्ये बसतो. त्याच्या चेहऱ्यावरती चिंता पूर्णपणे दिसत होती. तो हात जोडतो आणि विनंती करायला चालू करतो. मला माझ्या चुका कळलेल्या आहेत. माझी इच्छा आहे की गावात पुन्हा पूर्वीसारखं सगळं व्हावं. आता आम्हाला कोणाच्या आनंदासाठी धन, सोनं किंवा हिऱ्यांची गरज नाहीये. या वेळेला हेलिकॉप्टर अजिबात नाही हलत. आतमध्ये चारीकडे ती शांतता होती. तर तेवढ्यातच त्याला एक आवाज येतो.
जे काही आतापर्यंत झालं ते सगळं काही एक स्वप्न होतं. मला तुला हेच सांगायचं होतं की चांगलं आयुष्य फक्त पैशांनी नाही तर प्रेम आणि मेहनतीवरती काढलं जातं. काय तुला आता पुन्हा त्या आयुष्यात परत जायचंय? हो, मी तयार आहे. मला माझं तेच जुनं आयुष्य हवंय. तेवढ्यातच दरवाजा स्वतःहून उघडतो. बाहेर तेच गावातली लोक उभी होती, जसं त्या दिवशी उभे होते जेव्हा हेलिकॉप्टर पहिल्यांदा दिसला होता. गोपाल हेलिकॉप्टरच्या बाहेर येतो. ते सर्वजण त्याच्याजवळ येतात. काय झालं आतमध्ये? हो हो दादा, काय झालं? तुम्ही आमच्या गावासाठी धन मागितलं का? आपण कुठल्याही गोष्टीचा लोभ करता कामा नये. आपल्याकडे जे काही आहे, जेवढं आहे त्यातच समाधानी राहायला शिकायला हवं आणि त्यासाठी मेहनत करायला हवी. एवढं होताच हेलिकॉप्टर अचानक गायब होतो. सर्वजण हैराण होतात, पण गोपाल एकदम शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरती हलकसा हास्य होता. इथेच ही गोष्ट संपून जाते.